अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना सुरू झालाय. बऱ्याचशा महिला दादा सगळे आपण सेवा करतोय, पण कोणत्याही देवाची सेवा करताना आपल्याला मनामध्ये कुठेतरी वाटतं की मी ही जी सेवा करते ही बरोबर आहे का, किंवा याचं मला फळ नक्की मिळेल का. आणि आपल्याला ही सेवा सुरू असताना काहीतरी संकेत मिळावे अशी खूप इच्छा असते की मी ही जी सेवा करते ही माझ्या देवी आईपर्यंत, माझ्या भगवंतापर्यंत पोचते आहे की नाही हे कळण्यासाठी काहीतरी संकेत मिळावा असं आपल्याला मनामध्ये कुठेतरी वाटत असतं. तर बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि पहिला गुरुवार सुद्धा झालेला आहे. या महिन्यामध्ये आपण देवीची अगदी मनोभावे सेवा करतोय. जमेल तेवढी तुम्ही सेवा करा, छोटी मोठी 5 मिनिटाची सेवा करा, पण मन लावून सेवा करा. आणि महालक्ष्मी महात्म्य वगैरे काय काय वाचायचं आहे याबद्दलची सगळी माहिती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. यासोबतच आता खंडोबांचं नवरात्र सुद्धा सुरू झालेलं आहे. तसंच या महिन्यामध्ये दत्तगुरूंचा सप्ताह सुद्धा म्हणजे दत्त जयंती आहे, तर 7 दिवसांचा सप्ताह सुद्धा आपल्या केंद्रामध्ये असतो. त्यामुळे हा महिना सेवा करण्यासाठी खूप 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 शुभ आहे. तुम्ही जी पण काही सेवा या महिन्यामध्ये कराल ना छोटी मोठी, त्याचं तुम्हाला 100% फळ मिळेल, कारण हा महिना शुभ फळ देणारा असतो. हे बघा, आपली देवावर श्रद्धा पाहिजे, देवावर विश्वास पाहिजे. तर त्यामुळे कुठली पण काही पण तुम्ही कराल ना तर ते मनापासून करा. मनापासून केलं ना तर त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मग सेवा करताना तुम्ही फक्त ती मन लावून करा, मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता करा. तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळेल. आणि जिथे तुम्ही मनापासून सेवा करतात तिथे तुम्हाला आपला भगवंत, आपले देव काहीतरी संकेत जे आहे ते देत असतात. तुम्हाला काहीतरी संकेत मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला असेच काही गोष्टी सांगणार आहे की जर आपण चांगलं काम करतो आहे, चांगली सेवा करतो आहे, मनापासून सेवा करतो आहे, तर याचे चांगली सेवा करण्याचं आणि आपण जी सेवा करतोय ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचते, तर त्याचे काही संकेत आपल्याला मिळतात. तर ते संकेत अर्थात आपल्याला समजायला सुद्धा कधी कधी आपल्याला कळत नाही की हा त्याचा काहीतरी संकेत आहे. आपले स्वामी आपल्यासोबत आहेत, आपली देवी आई आपल्यासोबत आहे, तर याचे काहीतरी संकेत असतात. तर ते कुठले संकेत आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, या महिन्यामध्ये बरेचसे लोक, कोणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करतं, त्यानंतर खंडोबांचं नवरात्र आहे, कोणी मल्हारी सप्तशतीचा पाठ करतं, कोणी या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत करतं, महालक्ष्मी महात्म्य, कोणाचे 11 गुरुवार चाललेले आहे. सेवा काहीही करा, पण आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणं हे आपल्या कुठेतरी मनामध्ये असतं. आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचते आहे का नाही असं आपल्याला वाटत असतं. आणि ते स्वाभाविक आहे, कारण मनामध्ये काहीतरी आपली इच्छा असते, त्यासाठी आपण सेवा करत असतो. आणि मग ती आपल्या देवापर्यंत पोहोचते आहे का नाही हे सुद्धा जाणणं तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक सेवेचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. कारण काय आहे बघा, आपण प्रत्येक सेवा जी आहे ती सुद्धा वेगवेगळी असते, तर त्यामुळे प्रत्येक सेवेचं फळ सुद्धा वेगवेगळं असतं. तर त्यामुळे बघा, आपल्याला फक्त मनापासून सेवा करायची आहे. मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ महिना आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला 3 ते 4 दिवसांपासून रोज तुम्हाला काय सेवा करायची आहे, काय नाही याबद्दलचे व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर बघा, मी काही गोष्टी सांगते, तर त्यातल्या जर काही गोष्टी तुमच्यासोबत या मार्गशीर्ष अशा शुभ महिन्यामध्ये घडल्या तर नक्की तुमच्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे. तुम्ही जी सेवा करताय ती तुमच्या भगवंतापर्यंत पोहोचते आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही. आता बघा, जर तुमचा देवावर, आपल्या भगवंतावर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तरच तुम्ही हा व्हिडिओ बघा. कारण काय आहे, बरेचसे लोक असतात की नाही असं काही नसतं, हे अंधश्रद्धा आहे वगैरे. तर त्यामुळे मी अगदी विनंती करून सांगते, जर तुमची भगवंतावर श्रद्धा असेल, तुम्हाला विश्वास असेल, आणि या गोष्टी बऱ्याचशा लोकांनी अनुभवलेल्या सुद्धा असतात, तर असं असेल तरच तुम्ही व्हिडिओ बघा. बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्ही व्रत पारायण करताय आणि पारायणामध्ये प्रत्येक पूजेमध्ये बघा आपण फूल जे आहे ते वापरतच असतो. फुलाचा वापर प्रत्येक पूजेमध्ये करत असतो. रोज आपण देवांना फुलं अर्पण करत असतो. तर बघा, जेव्हा आपण कलशावर ठेवलेलं फूल किंवा देवाला वाहिलेलं फूल अचानक आपण सेवा करतोय, म्हणजे वाहिल्यानंतर ते समजा थोड्या वेळानंतर ते आपोआप पडलं, तर महालक्ष्मी देवी आई आपल्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. कारण बघा, अगदी योग्य मनाने आपण सेवा करतोय त्याचं हे संकेत असतं. मनातली इच्छा आपली पूर्ण होईल त्याचं हे संकेत असतं. आता कोणी म्हणेल की ताई ते फूल जर नीट नाही ठेवले तर पडू शकतं. मान्य आहे, पण बघा, मग ते फूल लगेचच का नाही पडलं. बघा, आपण जेव्हा फूल वगैरे वाहतो तर त्याच्यानंतर आपण काहीतरी वाचत असतो आणि तिथे एखादी ओळ अशी येते की त्या पर्टिक्युलर त्या ओळीच्या वेळेसच ते फूल बरोबर पडतं. हे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल आणि या तुमच्यासोबत घडतील ना, तर तेव्हा तुम्हाला जास्त त्याचा अनुभव येईल.
किंवा बघा अगरबत्ती लावताना, दिवा लावताना किंवा काही सेवा करताना अचानकपणे ते फूल पडतं. म्हणजे आपण काहीतरी अशी क्रिया करत असतो जी आपण अगदी मनापासून, देवासाठी मनापासून करत असतो आणि त्यावेळेसच हे फूल पडतं. तर हा सामान्य संकेत नसून हा काहीतरी चांगला संकेत असतो. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे याचा तो संकेत असतो. बघा कधी कधी असं पण होतं की आपण काहीतरी वाचत असतो, देवाचं सेवा करत असतो आणि दिवा आपण लावलेला असतो. कारण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करत असतो, अग्निदेवांच्या साक्षीने करत असतो. आणि आपण काहीतरी वाचताना वगैरे दिवा अगदी व्यवस्थित चालू आहे आणि अचानकपणे त्या दिव्याचा प्रकाश जो आहे तो अगदी लख्ख होतो. म्हणजे दिव्याची ज्योत जी आहे ती मोठी होते आणि आपलं लक्ष अचानकपणे तिच्याकडे जातं. म्हणजे एवढा तिचा प्रखरपणा जो आहे तो आपल्याला जाणवतो. असं जर घडलं तर समजा ज्या देवाची तुम्ही सेवा करताय तर त्या देवापर्यंत तुमची सेवा पोहोचते आहे आणि त्या देवाचं वास्तव्य तुमच्या आजूबाजूला निर्माण झालेलं आहे, हा त्याचा संकेत असतो. यासोबतच बघा कधी कधी आपण सेवा करतोय आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि अचानकपणे बघा सूर्यप्रकाश यायला लागतो आणि तो प्रकाश आपल्याला जाणवतो. म्हणजे अचानकपणे अगदी रूममध्ये प्रकाश असतो आणि परत ढगाळ वातावरण येतं किंवा ढगाळ वातावरण असेल आणि अचानकपणे लख्ख प्रकाश जाणवायला लागतो. तर तेव्हा तुम्ही समजा की हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. तुम्ही जी सेवा करताय ती तुमच्या भगवंतापर्यंत पोहोचते आहे. यासोबतच बघा मंगळवारी किंवा शुक्रवारी न बोलवता तुमच्या घरी कोणी सवाष्ण स्त्री आली, कुमारिका आली तर ती आपण बघा स्त्रीला एक देवी स्वरूप मानत असतो. तर हे सुद्धा एक अगदी शुभ मांगल्याचं प्रतीक आहे. नवरात्रीमध्ये किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे कोणी कुमारिका आली किंवा सवाष्ण महिला आली तर तिच्या कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. सवाष्ण महिलेची जमेल तशी साधी तुम्ही ओटी भरा, चालेल, हरकत नाही, पण ओटी ही भराच. आणि कुमारिका जर कोणी मुलगी आली, आपल्याला माहिती आहे की ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही आपण त्यांना कुमारिका म्हणून ओळखत असतो. तर कोणी कुमारिका जरी आली ना तर तिला तुम्ही गोडधोडाचं खायला द्या, तिला काहीतरी एक वस्तू द्या, काही अगदी साध्या भोळ्या मनाने तुम्ही केलं तरी चालेल, पण तिला असंच न खाता पिता तुम्ही घरातून जाऊ नका देऊ, ठीक आहे. आणि न बोलवता अशा या महिन्यामध्ये कोणी सवाष्ण महिला येणं, कुमारिका येणं हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे. अशी संधी जर तुम्हाला मिळाली तर बिलकुल सोडू नका. काहीतरी तुम्ही त्या मुलीला दूध द्या, सवाष्ण महिलेला दूध द्या, काहीतरी तुमच्या हातून चांगल्या गोष्टी जी आहे ती होऊ द्या. आता बघा या महिन्यामध्ये तुम्हाला एखादी स्त्री अशी दिसली की अतिशय तिच्याकडे बघितल्यावर आपल्याला ती देवी स्वरूप वाटते, देवीचं रूप असल्यासारखं वाटते, म्हणजे साक्षात देवीला पाहिल्यासारखं असं वाटलं आपल्याला, तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. आपण मंदिरामध्ये गेलो किंवा रस्त्याने कुठे जात असेल, म्हणजे त्या स्त्रीने सगळा साजा शृंगार केलेला आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र, सिंदूर, टिकली, हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या, पायामध्ये जोडवे, छान अशी लाल हिरव्या कलरची साडी, असं जर त्या स्त्रीचं रूप असेल आणि तिच्याकडे बघितल्यावर कुठेतरी आपल्याला असं वाटत असेल की साक्षात देवी आहे, असं जर तुम्हाला वाटलं तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे. यानंतर बघा कधी कधी तुम्ही पहाटे समजा उठले 6 वाजता 7 वाजता आणि उठल्या कधी तुम्हाला देवांची आरती ऐकू आली, त्यानंतर भजन ऐकू आलं, गाणं ऐकू आलं, देवांचं काहीतरी मंत्रस्तोत्र कानावर पडले, तर हे सुद्धा अगदी एक शुभ संकेत आहे. कारण सकाळी उठल्या बघा आपण शहरामध्ये राहतो, गाव जिथे असेल तिथे ठीक आहे, रोज या गोष्टी कानावर पडतात, पण शहरामध्ये वगैरे राहतो आणि रोज ऐकू येत नाही, पण अचानक या मार्गशीर्ष महिन्यामध्ये समजा तुम्हाला कधी एखाद्या दिवशी असं घडलं तर ही सुद्धा देवीची कृपा तुमच्यावर असण्याचा एक संकेत आहे. तसेच या महिन्यामध्ये बघा समजा कधी तुम्हाला घुबड दिसलं, मुंगूस दिसलं तर हे सुद्धा एक माता लक्ष्मीच्या या गोष्टी प्रतीक मानल्या जातात. तर हे सुद्धा एक शुभ संकेत आहे. मुंगूस, घुबड दिसणं या गोष्टी या महिन्यामध्ये दिसणं अतिशय शुभ आहे. तर बघा हे असे काही शुभ संकेत आहे जे तुमच्यासोबत जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घडले तर नक्की तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे आणि जी सेवा तुम्ही करताय ती अगदी योग्य रीतीने करताय, ती तुमच्या भगवंतापर्यंत पोहोचते असं समजायला हरकत नाही. म्हणून लक्षात घ्या महिलांनो, दादांनो, हा महिना अतिशय शुभ आहे. या महिन्यामध्ये जमेल तितकं तुम्ही पारायण करा, जमेल तितकी सेवा करा, स्तोत्र मंत्र या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ द्या, मनापासून करा, 5 मिनटं करा. मी म्हणत नाही अगदी रोज 2 तास द्या, कारण सगळ्यांना पूर्ण अगदी 1-1, 2-2 तास सेवा करणं शक्य नाही आहे. आणि पण तुम्ही 5 मिनटं तरी या महिन्यामध्ये तुम्ही सेवा होऊ द्या. रोज देवासाठी आपल्याला 5 मिनटं दिलेच पाहिजे. मग आपण काय करतो, रोज देवाची सेवा करत नाही आणि मग जेव्हा आपल्यावर काहीतरी संकट येतं, काही दुःख येतात, तर त्यावेळेस आपण मंदिरामध्ये जाऊन मग देवासमोर साकड घालत बसतो. तर हे चुकीचं आहे. म्हणजे गरज पडेल तेव्हाच देवाची आठवण आपल्याला काढायची नाही आहे. तर देवा रोज 5 मिनटं तरी आपल्याला देवाला देणं गरजेचं आहे.
तर बघा, या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहे या कितपत खऱ्या आहे, कितपत योग्य आहेत, हे बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला असेल. तर त्यामुळे माझ्या सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही या गोष्टी तुमच्यासोबत घडतील तर तेव्हा तुम्हाला 100% त्या जाणवतील आणि त्याचे तुम्हाला अनुभवसुद्धा येतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.